बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंवरील अन्यायाविरोधात जय श्रीराम बांगलादेशी भाग जाऊ घोषणा देत सकल हिंदू समाज श्रीवर्धन यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात देशात सर्वत्र संतापाची लाट दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून सकल हिंदू समाज श्रीवर्धन यांच्या वतीने श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. देण्यात आलेल्या निवेदनामध्ये बांगलादेशात हिंदूंवर होणारा अत्याचार, तरुणी आणि महिलांना धरून त्यांच्यावर करण्यात येणारे बलात्कार आणि मारून टाकणे, हिंदू वस्त्यांवर होणारे हल्ले, हिंदूंची घरे जाळणे, हिंदू उद्योगपतींना मारहाण, हिंदू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मारहाण करून मारून टाकले जात आहे. याबाबत भारत सरकारने लक्ष देण्यासाठी तसेच भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशींना भारत देश सोडण्याचे आदेश देण्याची मागणी करत भारतातून पेटाळून नाही लावल्यास सकल हिंदू समाजातर्फे ज्या ठिकाणी बांगलादेशी नागरिक आढळून येतील त्याला चोप देऊन बाहेर हकलण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे. सदरील मोर्चा श्रीवर्धन बस स्थानक येथून मध्यवर्ती प्रशासकीय भवन कार्यालय श्रीवर्धनपर्यंत काढण्यात आला. मोर्चामध्ये जय श्रीराम भाग जाओ बांगलादेशी भाग जाओ अशा घोषणा देण्यात आल्या. सदरील निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार माने यांनी स्वीकारले. मोर्चासमयी प्रमुख वक्त्यांमध्ये मार्तंड महाराज तसेच ॲडव्होकेट अनिकेत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. मोर्चासाठी श्रीवर्धन तालुक्यातील बहुसंख्य हिंदू समाज नागरिक यांची उपस्थिती होती. प्रतिनिधी अमित घोडमोडे, श्रीवर्धन. नाव काय हिंदुस्थान आहे की काय आहे हा विचार करायला लागेल. पण विचार करायला लागला नाही. विचार करायला सरकारने हिंदू समाजाने जागृत करायला पाहिजे. आम्ही हिंदू आहोत, आम्ही एक आहोत, आम्ही केव्हाही दूर होणार नाही. ज्या वेळेस आमच्या हिंदूवर अन्याय होईल, हा छत्रपती देश आहे. ज्या छत्रपती महाराजांनी हा हिंदू समाज जागृत केला नाही उभा केला, त्यांनी अन्यायाच्या वेळी वाचा फोडलो आणि 16 वर्षी तलवार घेऊन त्यांनी 51 वर्षी हा स्वराज्याची स्थापना करून 17 शिवाजी महाराज 51 वर्षी निघून गेले आणि हिंदूला एक केलं. हा पुढे विश्वासामध्ये आज जमलेलं थोडे लोक आहोत. प्रत्येक माणसात 10,000 लोकांना तयार करायचं आहे की आपण हिंदू पेटून उठायचं आहे. ज्या ठिकाणी अन्याय होत त्या ठिकाणी आम्ही सर्व हिंदू आमच्या माता भगिनीला कुठे अन्याय दिसेल त्या ठिकाणी एक आमचे अनुप त्यांनी आम्हाला माहिती सांगितली बांगलादेशाची कोळी समाजाला. आम्ही जगात 5-50 लोकांचे भाग झालो आणि ह्या ठिकाणी मोर्चाला पडलो. हा बांगलादेशचा आपल्याला फक्त निमित्त आहे. पण होणारा महाराष्ट्रामध्ये होणारे अन्याय त्याच्याकरता आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. जोपर्यंत आपण हिंदू एकत्र येत नाही तोपर्यंत आपलं कोणतंही काम कोणतंही सरकार आपल्या ऐकायला तयार होणार नाही. आपल्या सर्वांना माहित आहे आता आपल्याला संघटित व्हायचं आहे आणि संघर्ष करायचा आहे. हिंदूवर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतील त्या त्या ठिकाणच्या अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडण्याकरता ही एक वेळ आणि ही संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. हा बांगलादेश निमित्त करून आज मराठी सुरुवात आहे. ह्याची सर्वांनी नोंद घेतली पाहिजे. एक माणसाला 10 माणसाला उभं करायचे, सगळ्यांनी पेटून उठवायचे. जो चालला अन्याय आपल्या सगळ्यांना माहिती. आज बोलायची वेळ नाही आणि ते सांगायची वेळ नाही. पण संघटित सोबत होत नाही. आणि हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राचा मोर्चा, रायगड श्रीवर्धन तालुका मोर्चा. इथे 10-12 लोक हजार जायला पाहिजे. हा संपूर्ण समाजाला आणि लागलेला हा कलंक आहे तो कलंक दूर काढण्याकरता जर मानाने आपल्याला जगायचं असेल, हिंदू म्हणून मानाने जगायचं असेल तर बाकी संघटन आणि संघटनेने हा पाहिजे. जो ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी हिंदू असेल त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी उभं राहायचे. मी आज आपल्याला आव्हान देतो की आज आपली सुरुवात आहे. पण सुरुवात म्हणजे शेवट नाही, सुरुवात म्हणजे सुरुवात आहे. आणि हे प्रत्येक माणसाने हिंदूंनी आणि तरुणांनी माझ्यासारख्या वयाच्या माणसाला सुद्धा हा मला जीवाला कळतो. आणि बांगलादेश हिंदू समाज अत्याचार होण्यासाठी आपणच इथे जमलेले आहोत. आपणच, कारण आपण हिंदू आहोत आणि ते हिंदू आहेत ते आपले बंधू आहेत म्हणून आपण जमलेलो आहे. इथे कोणताही भाईचारा मानवतावादी माणूस इथे आलेला नाहीये. तिकडे थोडंफार पॅलेस्टाईन मध्ये मुसलमान अत्याचार झाला किंवा जगामध्ये कुठे मुसलमान अत्याचार झाला, भारतात तरी कुठे अल्पसंख्याकांमुळे तो मुसलमान ख्रिश्चन ह्यांच्यावर अत्याचार झाला. ते मानवतावादी, स्वतःला समाजवादी, साम्यवादी दावे विचारांचे आणि आमचे महामूर्ख नेबलट हिंदू हे एकत्र येतात आणि
आपल्या उराचा ताव फोडत 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 सरकारला दुष्ट येतात. आज कुठे गेले ते हिंदू, महामूर्ख हिंदू नेबलट, ते इथे नाहीये. आज कुठे गेले भाईचारा सांगणारे मुसलमान, आज कुठे गेले दावे आणि इत्यादी संघटना पक्ष संघटना आहेत, राष्ट्रवादी असतील, काँग्रेस असतील, कम्युनिस्ट असतील, साम्यवादी समाज सर्व कुठे गेले आज? ह्यांना काही पडलेले नाहीये. हिंदू समाज काही अत्याचार झाला, काही झालं, ह्यांना काही पडलेले नाही. हिंदू समाजासाठी फक्त आणि फक्त आपण हिंदू समाजच एक होणार आहोत हे लक्षात ठेवा. आज अशी अवस्था आहे, जो बांगलादेश, त्या बांगलादेशाला स्वातंत्र्य, त्या बांगलादेश जन्म हा आमच्या हिंदुस्थानी सैन्याच्या कृपेने झालेला आहे. माहिती काय बांगलादेश केव्हा जन्माला आला? ज्यावेळी आपला अखंड भारताचे दोन तुकडे आले, एकीकडे पाकिस्तान, एकीकडे हिंदुस्थान, आणि त्या पाकिस्तानचा तुकडा होताना धार्मिक मुस्लिम बहुल असलेला प्रदेश हा पाकिस्तान गेला. भारताच्या बरोबर पूर्व आणि पश्चिम भागाला पंजाबचा प्रांत पाकिस्तान गेला, पूर्वेला बंगालचा प्रांत पाकिस्तान गेला. आणि ह्या पाकिस्तान धार्मिक आधार झाल्यानंतर या पाकिस्तानमध्ये गेली 2 दशक लोक नियुक्त. पाकिस्तानमध्ये आपल्या हिंदू अन्याय होत होता, आता बांगलादेशमध्ये होत आहे. कारण लक्षात ठेवा, आपल्याकडे पण ती स्थिती येणार आहे, या हिंदुस्थानमध्ये स्थिती येणार आहे. हा फक्त बांगलादेश होणारा हिंदूंचा अत्याचार नाही आहे, हा हिंदू समाज होणारा मुसलमानांचा अत्याचार आहे. हे धार्मिक युद्ध आहे, हे लक्षात ठेवा. इथं कोणता राजकीय पक्ष नाहीये. राजकीय पक्ष सर्व लक्षात ठेवा, राजकीय पक्ष सर्व आता जे राजकीय पक्ष सर्व आहेत ना, रात्री एखाद्या बेडरूम जातील, सगळ्या मध्ये बेडरूम बाहेर माहिती पण मी भाषा वापरत आया बहिणी तिथे माझ्या. हे राजकीय, कारण आपल्याला आपल्यासाठी उभं राहिलं आहे, आपल्याला हिंदू समाजासाठी उभं राहायचं आहे. कोणता राजकीय पक्ष येणार नाही. कोण आता मला सांगा, इथे ज्या राजकीय पक्षाने तुम्ही निवडून दिलं हिंदुत्व करून, कोणत्या राजकीय पदाधिकारी कोणते नेते इथे उभे येतो? आहे का कोण उभे इथे? इथे फक्त हिंदू समाजच उभा राहणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, हिंदू समाजाने एकजूट होणं आवश्यक आहे. पक्षासाठी नाही, आपल्या धर्मासाठी. धर्म टिकला तर सर्व टिकणार आहे, तर काहीच टिकणार नाहीये. कोणता पक्ष टिकणार नाही, कोणती जात टिकणार नाहीये. धर्म टिकला सर्व टिकणार आहे. 69 लोकनियुक्त सरकार स्थापन झालं. जनरल हयात खान राष्ट्रपती झाला आणि त्याला निर्णय घेतला की बांगलादेश आपण पाकिस्तान, तेव्हाच्या पाकिस्तानमध्ये म्हणजे पूर्व आणि पश्चिम हा जो पाकिस्तान होता, त्या पाकिस्तानमध्ये निवडणुका घ्यायच्या. आणि त्या निवडणूक घेत असताना लक्षात आलं की पूर्वेकडचा पाकिस्तान आहे, त्याला आता बांगलादेश म्हणतो, त्या पाकिस्तानात अवामी लीग सरकार आलं. अवामी लीग, मुजीबुर रहमान शेख होता तो, आता हसीना शेख गेली ना, तिचे आजोबा होता तो. त्या अवामी लीगला 318 पैकी 168 मत मिळाली, म्हणजे पार्लिमेंट